गमयोग शास्त्रा शरदर्शना दिवसिता नकळे परात्मा तो केवी मी मतिलवाल्प विवेक अंशे वर्णीन सर्व विषया कुळकर्म सक्तो वर्णीन सर्व विषया कुळकर्म सक्तो श्री दत्तात्रेय महाराज सर्वज्ञ श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिन सप्ताह आजचा तिसरा दिवस गुर्जर शिवव्यास मानवा पंथातील मार्गरूढी ज्यांच्यापासून सुरुवात झाली अशांनी केलेली ही प्रसाद सेवा त्या प्रसाद सेवेचं महात्म्य आपण ऐकत आहात. परमेश्वराचा संबंध ज्या वस्तूला झाला ती वस्तू आपल्याला परमेश्वराने नमस्कारण्याला सांगितलेली आहे. त्या संबंधामध्ये अनेक प्रकारच्या वस्तूंना संबंध झाला. त्या वस्तूंचा संक्षिप्त संबंध आपल्याला सांगतात. एक संबंध मात्र, एक नसुद्धा संबंध, एक सामान्य संबंध, एक विशेष संबंध, एक सेवा सहित संबंध, एक हेतू चा संबंध, एक आनिका परी चालता श्री चरण स्पर्शिता तो मात्र संबंध. अशा संबंधाचे प्रकार आहे. परमेश्वराच्या संबंधाने पवित्र झालेल्या ज्या वस्तू आहे त्याच्यामध्ये हा प्रकार आहे. एक नसुद्धा संबंध. परमेश्वर एखाद्या जागेवर उभे राहिले, त्याला म्हणतात नसुद्धा संबंध. एक सामान्य संबंध. उभे तर राहिले पण हेतू काहीच नाही. चालता चालता रस्त्यामध्ये परमेश्वर थांबले, याला म्हणतात सामान्य संबंध. एक विशेष संबंध. विशेष प्रकाराने त्या वस्तूला दिला जातो तो संबंध. ध्यानपूर्वक विशेषपूर्वक जो दिला जातो तो संबंध. एक परमेश्वराच्या सेवेला गेले, तोही संबंध. किंवा एखादा चालता
श्री करे स्पर्श मात्रे, तो संबंध, किंवा चालता चालता मार्गामध्ये रात्री वस्ती झाली, थांबले, वस्ती स्थान म्हणतात ज्याला, फक्त स्वामी रात्रभर थांबले, सकाळी तिथून निघून गेले, हाही संबंध. असे संबंध परमेश्वराच्या स्पर्शाने झालेले आहेत, ते सर्व वंदनीय आहे. सामान्य संबंध अनिकाचा हेतू विजय करणे, अनिकाचा हेतू एखाद्याच्या हेतूने गेले एखाद्या गावात, तो संबंध. एखादा असा आहे संबंध, स्वामींचा परिवार चाललाय, स्वामी चाललेले आहे, एखादी बाई मागे राहिली, एखादा भक्त मागे राहिला, स्वामी त्या ठिकाणी थांबले त्यांची वाट पाहण्यासाठी. मागिलाची वाट पाहणे हाही संबंध. किंवा एखाद्या ठिकाणी बसले, पाय धुतले, गुळणा केला, गुळणा केला, हे जे सर्व संबंध आहे ना, हे सर्व सामान्य संबंध म्हणतात याला. संबंध आहेत, पवित्र वस्तू झालेली आहेत, परंतु ज्यामध्ये कोणतीही लीळा नाही, तरी वंदनीय आहे. पण संबंधाचे प्रकार सांगते. एखाद्याचा हेत धरून ज्या ठिकाणी गेले, ते स्थान झालं. लीळा झाली, दुःख निवृत्ती झाली, भेट झाली, इतका वर्ते तो विशेष संबंध. जसं उदाहरण, स्वामी चक्रांचा मुक्काम रामसगावला आहे. रामसगावला असताना शेजारी ललताईसा नावाची एक बाई आहे, शेजारच्या मठात. रात्रभर दुःखाच्या माध्यमातून शारीरिक दुःख सहन होत नाही आहे, ओरडते आहे. एक तर देवा तार नाही तर मारून टाक, अशी त्या देवते पुढे ओरडते आहे. शेवटी परमेश्वराला ते जागा सोडून त्या मंदिरात जावं लागलं. हा विशेष संबंध. त्या ठिकाणी झालं, गेल्या आणि ललताईसाला जो काळस्फोट झाला होता, तो परमेश्वराच्या संबंधाने त्याचं दुःख निवृत्ती केली. अशा विशेष प्रकारच्या ठिकाणी जाणं हा विशेष संबंध. असे बरेच चरित्रामध्ये लीळा आहे. त्या लीळेच्या माध्यमातून परमेश्वर त्या ठिकाणी गेलेले आहे आणि त्यांची दुःख निवृत्ती केलेली आहे. असा विशेष संबंध. हे सर्व संबंध परमेश्वराच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेले आहे. कधी कधी परमेश्वराचा संबंध सेवेच्या उपयोगी गेलेले वस्तू, श्रीमूर्तीच्या पायापासून चरणापासून तर डोक्यापर्यंत ज्या ज्या वस्तू श्रीमूर्तीच्या उपयोगी गेल्या,
त्याच्यामध्ये उपान्न असेल, त्याच्यामध्ये टोपी असेल, त्याच्यामध्ये शर्ट असेल, हा सर्व संबंध विशेष आहे. किंवा रात्री डोमेग्रामला स्वामी चक्रधर ओट्यावर शयनासन करायचे. त्या ओट्यावर शयनासन करत असताना जे जे वस्त्राला वस्तूला संबंध झाला, मासा असेल, ओटा असेल, चादर असेल, ते सर्व विशेष संबंध. कारण परमेश्वराचा मनोधर्म त्या ठिकाणी आहे आणि परमेश्वराच्या मनोधर्माने त्या ठिकाणी त्या वस्तूमध्ये माया आणि कृपेचा संबंध निक्षेपला गेला. म्हणून असे संबंध आहे ते 3 प्रकारचे उत्तम, मध्यम, कनी असतात. 3 प्रकारचे संबंध जातात. कोणतीही गोष्ट परमेश्वर हेतूशिवाय करत नाही, जीवाच्या भल्या कारणे. जसं उदाहरण दिलं, रुक्मिणी औसा कारणे श्रीकृष्ण चक्रवर्ती विजय केले आणि रेतुक संबंध. श्रीकृष्ण चक्रवर्तीची लीळा आपल्याला माहित. श्रीकृष्ण चक्रवर्ती द्वारकेला होते. रुक्मिणीने पत्रिका पाठवली. श्रीकृष्ण चक्रवर्ती पत्रिका वाचतात, लगेच निघाले. मार्गामध्ये आसन झालं. ज्या ज्या ठिकाणी आसन झालं, निद्रा झाली, त्यामध्ये आपलं चांगदेव होत. अमरावतीवरून द्वारकेला जाणं, द्वारकेवरून अमरावतीला येणं, जाताना सुद्धा तापीच्या तीरी थांबले, येताना सुद्धा तापीच्या काठावर थांबले. आणि जाताना आणि येताना दोन्ही वेळेस विशेष प्रयोजनासाठी श्रीकृष्ण चक्रवर्ती गेलेले आहे. त्या श्रीकृष्ण चक्रवर्ती विशेष गोष्टीसाठी म्हणजे रुक्मिणी औसाला प्रेम कडिका संचरण्यासाठी, विषय प्रेमाची कडिका संचरणासाठी गेलेले आहेत. ज्यामुळे ती जी क्रिया आहे जाण्याची आणि येण्याची, ज्या ज्या ठिकाणी संबंध झाला ती सर्व निर्हेतुक आहे. कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी स्वार्थ जीवाचा नाही, फक्त त्याच्या अंतकर्ण दग्धलेलं आहे. ते अंतकर्ण दग्धलेलं शांत करण्यासाठी श्रीकृष्ण चक्रवर्ती द्वारकेवरून रुक्मिणी औसाला भेटले आणि तिला घेऊन परत द्वारकेला आले. असा जो संबंध, हाही संबंध आहे. कदाचित स्वामी चक्रांच्या चरित्राचा विचार केला तर नांदेडला स्वामी चक्रांचा मुक्काम असताना स्वामी भिक्षा मागायला गेले. निर्हेतुक संबंध. भांडारेकाराच्या घरासमोर उभे राहिले. ना भांडारेकाराच्या ध्यानीमनी नव्हतं, स्वामींच्या अधिकार्या ढूंढायचं काम होतं. परंतु त्या ठिकाणी जो संबंध झाला
त्या भांडारेकाराच्या घरी गेल्यानंतर जे स्थान वंदन करतो आपण, ते वंदनाचं जे स्थान आहे ते निर्हेतुक संबंधाचं आहे. जसं काळं स्फोट गेले दुःख हरणाच आहे. रेणायकाची ज्वर निवृत्ती केली हेतूच स्थान आहे. पण या ठिकाणी जो संबंध झाला हा निर्हेतुक आहे. जसा श्री प्रभू बाबाचा चरित्र घेतलं, गोविंद प्रभू बाबाचा रिद्धपूरला मुक्काम असताना राजमठामध्ये गोविंद प्रभू बाबा बसलेले आहेत, जेवायला ताट वाढत आहेत आणि श्री प्रभू बाबा जेवणाचं ताट समोर आल्यावर पळाले. कोळ विहिरी ठिकाणी गेले, विहीर होती, त्या विहिरीच्या ठिकाणी एक झाड होतं, खाली पडलेला काटा होता. तो काटा श्री प्रभू बाबांनी मोडून टाकला. काय त्या जीवाच्या माहित नाही, फक्त या परमेश्वराला माहित. हा जो संबंध आहे तो निर्हेतुक संबंध. अशा प्रकारच्या संबंधाचं त्यांनी आपल्याला माहिती सांगितली की विशेष प्रकारचा संबंध राहतो, निर्हेतुक संबंध राहतो. चालता चालता आसन झालं तो एक संबंध राहतो. एखाद्या ठिकाणी भक्त मंडळी मागे राहून गेली, आता स्वामींना त्यांची वाट पाहायची आहे, मागीलाची वाट पाहणे, अशा प्रकारचं जर असलं तर त्या ठिकाणी थांबतात, तिथे एक संबंध राहतो. हे सर्व संबंध नमस्कारी आहे, त्याच्यामध्ये कमी जास्त असते, परंतु प्रत्येक संबंध वेगवेगळ्या प्रकारचा आहे. हे त्या स्वामींनी आपल्याला या गुर्जर शिव्यासानी सांगितलं. कधी कधी स्वामींचा संबंध हा विशेष प्रकारचा राहायचा. जसा श्री प्रभू बाबांना मादने देताना श्री प्रभू बाबा उदास होते, पण तिसऱ्या दिवशी प्रसन्न झाले. त्यावेळेस श्री प्रभू बाबांनी स्नान घातलं, श्री प्रभू बाबाला वस्त्र वळगवलं स्वामी चक्ररांनी. जुनं वस्त्र जेव्हा बाजूला काढलं, ते वस्त्र बाईसानी झटकलं, तेव्हा स्वामी म्हणतात, बाई वस्त्र झटकतात. बाईसा म्हणते, बाबा त्याच्यात धूळ आहे. स्वामी म्हणतात, बाई श्री प्रभूचे रज, या वस्त्रावर जे धूळ आहे हे धूळ ब्रह्मादिका दुर्लभ. जेठीचा रज देवतेला भेटत नाही. जेठीचं वस्त्र इच्छा करूनही देवतेला भेटत नाही, अशा ठिकाणचा तो जागा, तोही विशेष संबंध. यानंतर संबंधामध्ये ज्ञान लक्षण संबंध सांगितला. तो चेतन भिक्षुकाच्या ठिकाणी आहे, तो दुर्लभ. अशी दुर्लभता या संबंधाची सांगितली. आता स्थान प्रसाद दुर्लभ कसे? दुर्लभ म्हणजे दुष्करी कष्टी न पाविजे. कितीतरी कष्ट केले, अशा प्रकारचा अट्टहास केला तरी सहसा प्राप्त होत नाही. ते प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे आपल्याला कष्ट सोसावे लागतात. ते कसे? प्रसाद नमस्कार करणं घरी येऊन भेटणार नाही. सुख सुविधा झाल्या तरी पण त्या ठिकाणी जावं लागतं, वंदन करावं लागतं. किंवा त्या संबंधाच्या माध्यमातून जे मिळणारं आपल्याला गोमता आहे, योग्यता आहे, त्या संबंधाच्या परमाणूला जो संबंध झालेला आहे
त्याच्यापासून मिळणारी जी योग्यता आहे ते दुष्करी कष्टी न खूप दुष्कर करावं लागतं, कष्ट करावं लागतं. कष्ट केल्याशिवाय ती योग्यता ती मिळत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की हा संबंध आहे हा कसा काय दुर्लभ, काय कळतं आपल्याला तो संबंध झालेला आहे पण त्या संबंधामध्ये खूप सामर्थ्य आहे हे काही कळालं नाही. म्हणून त्यांनी एक उदाहरण दिलं. एकदा स्वामी चक्रधर मर्दना मादने करताय, बाईसा बाहेर आहे. स्वामींना वस्त्र लागत होतं. बाईसाला स्वामींनी सांगितलं, बाईसा काहीतरी कोणत्या तरी कामात व्यस्त होती. मग काय करायचं, बाईसानी मार्तंडाला सांगितलं घरामध्ये वस्त्र आहे स्वामींचं ते घेऊन ये. गेला तो. मार्तंडाने ते वस्त्र घेतलं, थोडस फाडलं. त्याला काही माहित नाही, कळत नाही त्या संबंधाची पवित्रता, त्याला काही कळत न सुद्धा थोडस फाडलं त्याच्यातून काय निघाला, प्रकाश निघाला. तिथं थांबायला पाहिजे होतं. काहीतरी अद्भुत आहे याच्यामध्ये. परंतु प्रकाश निघतो म्हणून त्यांनी ते वस्त्र काय केलं, पूर्ण फाडून टाकलं आहे ना. त्या वस्त्राच्या ठिकाणचा जो संबंध होता तो विशेष प्रकारचा होता. परंतु मार्तंडाला दुर्लभता कष्ट ने सायासाने त्याचं गोंत प्राप्त झालं असतं, पण झालं हा अशा प्रकारचा संबंध. कारण या संबंधाच्या माध्यमातून वंदन केलं, स्थान वंदन केलं, प्रसाद वंदन केला, याच्या माध्यमातून अनंत सृष्टीची अयोग्यता, आपण अनंत सृष्टी परमेश्वरापासून दूर गेलो, जेणेकरून आपल्या जीव स्वरूपावर लागलेला परमेश्वराचा आणि स्वामींचा दुरावा याला अयोग्यता म्हणतात. या अयोग्यतेच्या माध्यमातून परमेश्वर दूर जातात आणि जवळ यायचं असलं, हा प्रसाद सेवेचा, प्रसाद वंदनाचा महिमा सांगितलेला. श्रीमूर्ती उदास झालेली असली, ती जर प्रसन्न करायची असली, त्या प्रसन्न होण्यासाठी आपण त्या अवताराला प्रार्थना करण्यासाठी श्रीमूर्ती चक्रवर्ती अगाध आहे असा असलेला परमेश्वर आपल्याला प्रसन्न करायचा आहे. आणि या प्रसन्न करण्यासाठी स्वामी चक्रधरांनी हे प्रसाद वंदनाचं महात्म्य आपल्याजवळ दिलेलं आहे, स्थान प्रसादाचं महात्म्य आपल्याजवळ दिलेलं आहे, की याच्या माध्यमातून कमीत कमी आपण जवळ येण्याचा प्रयत्न करू. आणि आपण जर त्याचा विचार केला, त्याचं डावलनं घडलं, त्याविषयी आपल्याला मनामध्ये किंचितही त्या संबंधाची उत्कंठा आपल्या अंतःकरणात नसली, त्या प्रसादाविषयी आपल्या अंतःकरणात कदाचित नमसही केला, परंतु ती ललतेपूर्वक पाहिजे, ती गहनतापूर्वक पाहिजे, केले परंतु कोणतीही अति गहनता नाही, ललता नाही, फक्त करायचा म्हणून केला, तर त्या प्रसादामध्ये जे माया कृपा आणि प्रसन्नता आहे त्याचा योग तुम्हाला येणार नाही. नमस केलं पण करायचं म्हणून केलं, येणार नाही.
म्हणून ज्या ज्याला जसा जसा प्रसाद दुर्लभता कळाली ती कर प्रसाद नमस्कार करताना, स्थान नमस्कार करताना कोणी असे त्या प्रसादाचं, त्या स्थानाचं महात्म्य असल्याशिवाय त्याची योग्यता नाही. चांगदेव लागेल. चांगदेवला गेले, स्थानावर मस्तक ठेवलं, दंडोत घातले, चाललं गेले, परंतु त्या स्थानावर काय घडलं हे माहीतच नाही त्याला. स्वामी चक्रधरांचं आहे का श्रीकृष्ण महाराजाचं आहे का गोविंद प्रभू बाबाचं आहे का अनेक द्वारावतीकाराचं आहे का दत्तात्रय महाराजाचं, हे तर माहित पाहिजे. काही काही महाभाग जातात, पांचाळेश्वरला जातात, भर नदीमध्ये दत्तात्रय महाराजाचं भोजनस्थान आहे, तिथे जातात ना भगवान श्री चक्रधर. सर्व देव एकच आहे ना, हा अद्वैतवादाचा सिद्धांत. सर्व एकत्र आहे कोणाचा सिद्धांत आहे? अद्वैतवादाचा. तुम्ही अद्वैतवादी आहे का? द्वैतवादियाला देवानी सांगितलेलं आहे स्थान वंदन करत जाताना तेथच्या लीळा आठवी जती, तिथल्या लीळा आठवूनच त्या ठिकाणी जायला पाहिजे. ते कोणत्या अवताराचं आहे, इथं काय केलं एवढं तरी माहित पाहिजे, तर त्या स्थान वंदनाचा फायदा आहे. म्हणून ते म्हणतात प्रसाद सेवेमध्ये हेही येत. म्हणून त्यांनी दुर्लभ म्हटलं. वंदन केलं पण दुर्लभ काय झालं की ज्या पद्धतीने व्हावं, पास झाले तुम्ही परीक्षेत, मार्कही खूप पडले, पण इंटरव्ह्यू घेताना फेल झाले. परीक्षेत मार्क घेतले, समोर आरसा होता, आरशाच्या माध्यमातून तुम्ही काय केली, आपली बढाई केली. परंतु जेव्हा इंटरव्ह्यूचा वेळ आला तेव्हा काय झालं? फेल. तशा माध्यमात आहे. स्थानाला गेले, पैसा खर्च केला, पण त्या स्थानाच्या ठिकाणी जाऊन फक्त व्हायचं हो केलं, घरी आले. बरेच माणसं असो, बाया असो, वंदन करायला जातात. का गेले, कशा करता गेले? नाही आम्ही गेलतो, चला पौर्णिमा आहे म्हणून इथं गेलो. नाही, फायदा नाही त्याचा. पैसा खर्च करायचा आहे, त्याच्यापासून अयोग्यता दूर करायची आहे, योग्यता प्राप्त करायची आहे, तर त्याच्यासाठी एक प्रसाद खेळची गरज आहे. जिथं जातो तिथल्या लीळा माहीतच पाहिजे. नाही कोणाला नेऊ शकत, पुस्तक तर न्या. तेही नाही. म्हणून ते म्हणतात की अशा पद्धतीने दुर्लभ दुष्कर प्रसाद वंदन करणं, स्थान वंदन करणं आहे की ते खूप कठीणतेने प्राप्त होतं. त्याच्यासाठी खूप प्रयास करावा लागता आणि हा प्रयास जर यशस्वी झाला तर त्या स्थानाचं, प्रसादाचं गोमटा. प्रसाद घेतला, काल का परवा बाबांनी सांगितलं असं असं करा, परवा सांगितलं वाटतं ना. ते बंद झालं. आता काय झालं? चाल. मग काहीला काय माहित आहे की एकदा डोकं ठेवायचं, मग 1 2 3 1 2 3 1 2 3 पुरं. तर असं का ठेवायचं? असं का ठेवायचं? प्रसाद वंदन करताना खाली, मधी, वर असं 3 वेळा का ठेवायचं? एकाच ठिकाणी का ठेवायचं नाही? विशेष आपण एकाच ठिकाणी करतो का नाही? हा 3 वेळा का करायचा? वर खाली वर, काही हेतू असतील ना त्याच्यात? नाही, त्या बाईचं पाहिलं, या बाईने केलं, या बाईचं पाहिलं, त्या बाईने विचारलं नाही, तिच्याशी आई
का ठेवतात सांगा बरं तुम्ही? तर ते वस्त्राची पद्धत जी आहे, ते वस्त्र खालचं वेगळं राहतं, मधलं वेगळं राहतं, त्याच्यावरचं वेगळं राहतं. त्या प्रत्येक वस्त्राला, कारण प्रत्येक वस्त्राच्या ठिकाणी माया, कृपा आणि प्रसन्नता आहे. प्रत्येक वस्त्राला आपलं वंदन झालं पाहिजे. पूर्ण जर एकच असला तर एका ठिकाणी ठेवलं तरी चालेल, पण वस्त्र जर ते बारीक 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 असतात पहा, त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येक वस्त्राशी आपला मस्तक टेकलं पाहिजे म्हणून खाली ठेवतात, मध्ये ठेवतात. प्रत्येक वस्त्र कोणत्या प्रकारचं हे माहित नाही आपल्याला, परंतु आहे तर वस्त्र स्वामींचं. ते स्वामींचं वस्त्र जेव्हा मस्तक ठेवतो तेव्हा आठवावं लागेल, हा प्रसाद केसना देथत्या पोटळ्या ईश्वरे नमस्कारणे. स्वामी चक्रांनी सुद्धा हा प्रसाद नमस केलेला आहे. गोविंद प्रभू बाबाचा संबंध झालेला आहे, स्वामी चक्रांचा संबंध झालेला आहे. अशा संबंधाच्या माध्यमातून ते पवित्र झालेलं वस्त्र आहे. ते वस्त्र आठवून नमस्कार केला तर त्या प्रसादाचा फायदा. हुलपिकारासारखं केलं काही फायदा नाही. हे असे गुर्जरचे व्यास सांगतात की दुर्लभता कष्टी न पविजे. योग्यता प्राप्त करण्यासाठी दुर्लभता लागते, कष्ट लागतात, आणि हे कष्ट करावं लागतील तरच त्या प्रसाद वंदनाचा फायदा. म्हणजे प्रसाद वर 3 रेषा खाली, हा खालची बाजू, 2 रेषा वर, हे वरची बाजू, हे याच्याकरता केली प्रसाद बांधकरांनी की ते वस्त्र जे आहेत ते शिधे उलटे आपल्याला कळावे. ठेवायची पद्धत कशी आहे ती ठेवा, आपल्याला कळणार नाही म्हणून खालच्या 3 रेषा म्हणजे ते वस्त्र सरळ आहे असं खाली आहे, आणि 2 आहे म्हणजे ते वरचं वस्त्र आहे. वरचं आणि खालचं ओळखण्यासाठी अशा पद्धतीने केलेली परंपरा ती. ती परंपरा प्रत्येक बांधकराला माहीत असते असं नाही. जेव्हा प्रसाद उकलला जातो, उकलला जाऊन त्या पुठ्ठ्याच्या मागे परंपरेने लिहिलेलं राहतं. त्या पुठ्ठ्याच्या मागे काय होतं, प्रत्येक प्रसादाच्या पुठ्ठ्याच्या मागे आपल्याला नाही माहीत, जे बांधकर करतात त्याच्यामध्ये परंपरेनं लिहिलेलं राहतं. परत ती परंपरा त्याच्यात मागं चिटकवल्या जाते, तशा प्रकारचे वस्त्र बसवले जातात. म्हणून त्यांनी सांगितलं की प्रसाद हा दुर्लभतेने, कष्टाने प्राप्त होतो, आणि तो बोधवंत असो, वेदवंत असो, प्रत्येक जण असो, प्रत्येकाला ती प्रसाद सेवा करावंच लागणार आहे. होतं ना, पण तुम्ही परिवार असले तर तू काय कोण हलवी करते सहाय्य, तुम्ही नुसती एन्जॉय म्हणून चालले किंवा अज्ञानपणी चालले, करण का सहाय्य? सहाय्य ही ओळखणी माया ज्ञानियाची करते, ज्याला जाणीव आहे त्याला करते, ज्याला उत्कंठ आहे त्याला करते, ज्याला आर्त आहे त्याला करते, त्याच्या व्यतिरिक्त नाही करत. जर आर्तवंत नसेल, चालले म्हणून चालले, मग नाही होणार. आता या प्रसाद सेवा केल्याने काय होतं, प्रसाद वंदन केल्याने काय होतं नेमकं? आपण 3 वेळा मस्तक लावतो, महत्वाची गोष्ट आहे. ह्या प्रसादाच्या विधीपूर्वक जर केलं तुम्ही तर नसुद्धी योग्यताच लागते का? नाही हो. मग ते सांगतात प्रसाद सेवेमुळे महापाप नसते. पाप आणि महापाप आपण केलेला आहे ज्याला अयोग्यता म्हणतात. मी सांगितलं होतं प्रसाद सेवेत ईश्वरी
धर्मी दक्ष होय ईश्वरी आर्त उपजे, अविहदी परिहरे. त्याचं हे सांगताय. प्रसादाच्या अनुचित ईश्वर आपल्यावर उदात झाला. आपल्यावर नक्कीच परमेश्वर उदात झालाय. आणि उदात झालेला परमेश्वर आपल्याला प्रसन्न करायचा असला तर औदास्य जर प्रसन्न करायचं असलं परमेश्वराचं तर हे प्रसाद सेवा केल्याशिवाय परिहार नाही. अर्थयुक्त दुःखयुक्त त्या प्रसादाला वंदन केलं तर आता प्रसादाला वंदन करताना हे जड साधन आहे असं समजू नका की आम्ही विशेषाच्या ठिकाणी प्रसादाच्या ठिकाणी नतमस्तक होतो, आम्हाला चेतना अशी घेणं नाही. न सुद्धा प्रसादच वंदन करणं आहे. पुढच्या चेतन साधूची काही गरज नाही, चेतन पात्राची गरज नाही. ते केलेलं सुद्धा काय होतं वाया जात. जेव्हा जेव्हा प्रसाद वंदनाला करू आपण ज्या ठिकाणी करू त्या ठिकाणी एखादी महात्मे असतील त्यांच्यावरही श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. तरच ती आपले पाप नसतील. ईश्वराची प्रवृत्ती आपल्याला परमेश्वराची प्रवृत्ती आहे ते आपल्यावर नाही आहे. पूर्वी सारखी जर करायची असली तर प्रसन्न दृष्टी पाहिजे. परमेश्वराची दृष्टी आपल्यावर पाहिजे. त्यांचा हावभाव अनुकार अंतरीचे गुंज चरित्रातले आपल्या अंतकरणात आठवावं लागते. ज्याप्रमाणे जोगेश्वरीतील लीळा, जोगेश्वरीला श्री प्रभू लीळा संवादी गोविंद प्रभू बाबाच्या लीळेचा संवाद होता. तेव्हा महादाईचा बाईचा त्या ठिकाणी होते आणि त्या लीळा त्यांनी ऐकल्या. त्या प्रसन्नतेची ऐकत असताना दादोसाला नाही खपलं. दादोस कोपले. त्या अनिष्टाला कारण झाले. त्या माध्यमातून आपण सुद्धा जो काही करतो आहे त्याच्या अनिष्टाच्या आपल्या इष्टाच्या आड यायचं नाही. किंवा स्वामी चक्र यांनी गुंफेमध्ये महापूजा केली. कुठं? डोमेग्रामला. 4 महिने ज्या गुंफेमध्ये वास्तव्य होतं स्वामी चक्रांचं त्या ठिकाणी महापूजा केली. त्या महापूजेच्या प्रसंगी जे जे लोक होते त्या सर्वांना त्या प्रसन्नतेचं परमेश्वराच्या प्रसन्नतेचं गोमट मिळालं, योग्यता लागली. म्हणजे मंगळ काळामध्ये जर आपण हजर राहिलो तर तेही मंगळ काळामध्ये हजर राहताना परमेश्वराचा जर मंगळ काळ आहे, परमेश्वर जर प्रसन्न आहे तर आपण मी कशी पाहिजे? अंतकरण आनंदित पाहिजे. आपलं प्रसन्नता तुमच्याजवळ नाही म्हणून तुम्ही काय प्रसन्नतेचा विचार करायचे. प्रसन्नता हे फक्त देवाजवळच आहे. पण ज्या मंगल काळामध्ये महापूजेच्या वेळेस नागदेव आचार्यांनी केलेली आहे महापूजा आहे, या पूजेच्या वेळेस जे काही भक्तिजन होते हे भक्तिजन सर्व आनंदमय वातावरणात परमेश्वराचे जी पूजा पाहत होते. या पूजेच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी ती पूजा पाहिली, ज्यांचे ज्यांचे नेत्र तृप्तायमान झाले त्यांना दुष्टपरही फायदा झाला, अदृष्टपर सुद्धा काय झालं त्यापासून जे मिळावी योग्यता ती लागली ना, अयोग्यता त्यांची नसली. हा
प्रसाद सेवाच आहे. प्रसाद सेवा असं काही समजायचं नाही की प्रसाद वंदन करणे. ज्या ज्या काळी जो जो मंगळ काळ परमेश्वराच्या किंवा साधनवंताच्या निमित्ताने होतो त्या त्या कार्यात जर आपण सहभागी झालो तर मंगळ काळ. काही म्हणतात आले तिथं पूजा होती तेरा मग त्या बुवांचं पूजन केलं, मंगळ काळ झाला, तुम्ही का गेले नाही? आम्हाला का बोलवलं त्यांनी? मग आम्ही कसं जायचं? हा जो भाव आहे हा चरित्राच्या दृष्टीत जर तुम्ही पाहिलं ना, लीळा चरित्र वाचा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. स्वामी चक्र यांचा मुक्काम पैठणला आहे. सारंग पंडित स्वामी चक्र यांना विनंती करायला गेलेले, आरोग्यना करायला आमच्या घरी चला. आता स्वामींना विनंती केली, स्वामींजवळ जे भक्तिजन आहे त्यांना बोलवलं, तुम्हाला फेल झालं असतं. कुठले स्वामी? स्वामी म्हणतात मी चाललो, तुम्ही येता का? असं नागदेव आचार्याला विचारलेलं आहे. नागदेव म्हणतो का? आम्ही येणार. तुम्हाला तर त्यांनी बोलवलं नाही. त्यांच्या बोलवण्याशी आम्हाला काही घेणं नाही. तुमची जी पूजेची जी प्रसन्नतेची मंगल काळाची वेळ आहे ती आम्हाला काय करायची आहे बघायची, जेणेकरून आमचा फायदा होईल. आणि तुमचा मंगळ काळ झाला की वापस येऊ, पण बघू. बाकीचं काही आम्हाला घेणं नाही. त्यांनी बोलवलं नाही का त्यांनी काही केलं नाही. किती मोठा आदर्श चरित्रात दिलेला आहे. फायदा कोणाचा आहे? जाणाराचा फायदा आहे. ऐका नाही, तुम्हाला आमंत्रण देऊन गेले तर काही फायदा नाही. आमंत्रण देऊन गेले म्हणजे गेले, नावाला गेले. पण अर्थपूर्वक जर गेले फक्त पूजा अवसर पाहायच्या निमित्ताने तरी गोमताय. भक्तिजन भट्टोबा सर्व गेले, स्वामींचा पूजा अवसर बघितला. बघितल्यानंतर स्वामींचं आरोग्याचं जेव्हा ताट आलं तेव्हा हे वापस झाले. हे थांबले नाही, पण पूजा अवसराचं गोमत त्यांनी घेतलं, चालले गेले. स्वामी म्हणतात अहो थांबा नाही. नाही नाही म्हणे, झालं आमचं पूजा. मग सारंग पंडित म्हणतात जाऊ द्या ना म्हणे, उरलं तर उरलं, कोण खाईल? खातीन माझे भोजे. हा भाव जर तुमचा असला तर जाऊ द्या, त्यांना लागेल ते अनिष्ट, पण जे मिळायचं गोमत ते कोणाला लागलं? तुम्हाला लागलं ना. म्हणून आमंत्रणाची आवश्यकता ठेवायची नाही. ज्या ज्या ठिकाणी मंगळ काळ प्राप्त करायचा असला, दुर्लभ दुष्करी कष्टी न पहिले, हे कष्ट तुम्हाला सहन करावं लागतील. आमंत्रणाची वाट पाहावी लागणार नाही. आपल्या जीवनाचं भलं करायचं असलं तर. एखादं तुम्हाला माहित आहे का, सोडलेलं ढोर राहतं, मोकाट ढोर, ते एखाद्याच्या शेतात घुसून जातं. ते काय करतं? खायला लागतं. शेवटी शेतमालक काय करतो? दांडक्याने मारतो ते निघून जातं. तर तोंडात असलेलं काढतो का तो? ते तोंडात तर मिळालंच ना. तशा पद्धतीने दांडकं खायची वेळ जरी आली, अशी तर वेळ कोणी आणणारच नाही. पण एक उदाहरण दिलं, या माध्यमातून जर आपलं हे दुर्लभता कष्ट आपल्याला सहन करावं लागेल. अपमान झाला तरी चालेल, पण परमेश्वराच्या भक्तीमध्ये, परमेश्वराच्या प्रसन्नतेमध्ये प्राप्त करायचं असलं तर या गोष्टी करावं लागते. यालाच प्रसाद सेवा, यालाच काय म्हणतात? प्रसाद. याच्या पलीकडे आणि काय प्रसाद सेवा? म्हणून त्यांनी अनेक प्रकारचे आपल्याला उदाहरण दिले. दुसरी गोष्ट मालगंठीचा औषध, ही प्रसाद सेवाच आहे. प्रसाद वंदन करणे म्हणजे प्रसाद सेवा नाही, तर त्या संबंधाने ज्या काही प्रसन्न रूप लीला झालेल्या आहेत, या लीळेच्या माध्यमातून मंगळकाळी आठवणे किंवा एखादा प्रसाद वंदन करताना या लीळा आठवणे, याला म्हणतात मालगंठीचा अवसर. स्वामींनी केला सगळ्याला माहितच आहे, डोमेग्रामला. त्यावेळेस नेमकी महादाईसा नव्हती. मंगलकाळ संपला, महादाईसा आली. नागदेव आचार्य तिला हिनवायला लागले.
चालली गेली, आम्हाला मंगळ काळाचं काय मिळालं? गोमटं मिळालं. महादाईसाला त्याच्याबद्दल खंत वाटली, अंतकरण दग्धायमान झालं तिचं. आणि अंतकरण दग्धायमान होऊन ती परमेश्वराजवळ गेली. विनंतीपूर्वक, दमदाटी नाही, दमदाटी चालत नाही, विनंतीपूर्वक दुःखा डोळ्यातून अश्रू हे करून परमेश्वराला विनंती करते की दीदी तुम्ही त्यांना मंगळ काळ दाखवला, मलाही तो मंगळ काळ. पण भाव कोणता होता? दुर्लभता, कष्टता ह्या भाव होता, जेणेकरून प्राप्त होत नाही परंतु मला प्राप्त झालं पाहिजे ही आरती तळमळ महादाईच्या अंतकरणात होती. आणि त्या अंतकरणात ती भाव स्वामी चक्रधारांनी जाऊन डबल काय केला? मंगळ काळ. तुमची लायकी नाही, एकच मंगळ काळाला येत नाही तर दुसरा कधी घडत नाही ना. मग आनंद तेव्हा कशाला आनंद? दुःख करायचं आनंद नाही ना. त्या काळात कशाला दुःख? तिला घडला नव्हता म्हणून ते घडावा म्हणून ती नंतर विनंती करते ना, त्या काळी नाही. मग बस झालं. नाही दुःख नाही होत. ज्या काळी आनंद आहे त्या काळी आनंदच पाहिजे, ज्या काळी दुःखाची लीळा असेल त्या काळी दुःखच पाहिजे. ज्या ज्या आनंदे पुण्ये राशी नासती, दुःखाने दुःखरूप कर्माचा नाश होतो, आनंद झाला तर आनंदरूप कर्माचा नाश होतो. म्हणजे देवतेचे फळ जोडलेले आहे हे सुद्धा त्या माध्यमातून नष्ट होतात. जसा प्रसंग असेल त्या प्रसंगाला तशी क्रिया आपल्याकडून घडायला पाहिजे, याला म्हणतात असं. मग महादाईसानी जेव्हा मंगळ काळ झाला तेव्हा दुःखी नाही झाली, आनंदी झाली. पण जेव्हा मंगळ काळ सुरुवात झाला तेव्हा काय झाली? आनंदी झाली. प्रश्न नाही. त्यानंतर तिला अंतकरणात समाधान वाटलं. असा जो अवसर दिला हा प्रसाद सेवेत. प्रसाद शेत ईश्वरी सकळई अवयव प्रसन्न होत. ईश्वराचा प्रत्येक अवयव त्यावेळेस प्रसन्न राहतो. तेच कैसे? प्रसाद सेवेत काय होतं? गोसाव्याशी सन्मुख असं. प्रसाद सेवा आहे, मंगल काळ आहे तर आपण सन्मुख बसायला पाहिजे. सन्मुख म्हणजे समोर, समोर म्हणजे नाही हो, बिलकुल मागं भिंतीला टेकून. सन्मुख म्हणजे समोर पाहिजे, तेव्हा त्या अवसराचं गोमटं मिळतं. म्हणून ते म्हणतात की ईश्वराचे सकळ अवयव त्यावेळेस प्रसन्न राहतात. गोसाव्याच्या सन्मुख आसन करावे ऐशे उपजे. सन्मुख बसल्याशिवाय गोमटच नाही. जितकं मागत बसताना तितकं ते एखाद्या पिक्चरच्या थिएटरमध्ये मागं जावं लागतं. पण समोर पाहिजे. जेव्हा समोर परमेश्वराच्या समोर जेव्हा होते तेव्हा बोधाचं संक्रमण होत होतं. आताही अधिकरणाच्या समोर जेव्हा बसाल तेव्हा परमेश्वर उत्तर दिशेहून काय करतात? ज्ञानशक्तीचा संचार करतात. परंतु ती सन्मुखता महत्वाची आहे. जितकं जितकं मागे जाऊ आपण, तुम्हाला माहिती शाळेत मागं कोण बसतं मागच्या बेंचवर? आहे ना? कोण बसतं मागं? मठ्ठनी बसत, हुशार बी बसतो, पण जो इस्रायल खोळ्या करणारा, याला त्याला बोट टोचणारा असे मागे जाऊन बसतात. त्यांना तो बोलतो त्याच्याशी घेणं नसतं. त्याला काय राहतं? फक्त मनोरंजन राहतं. तसं इथं मनोरंजन करत नाही, पण ज्याला डोळे लागतात त्याला वाटतं मागं. तसं नाही, सन्मुख पाहिजे. सन्मुख असल्याशिवाय त्याचं गुमटं लागत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा जिथेही मंगळ काळ येईल तेव्हा त्यांच्या समोर बसायचं. काही फरक पडत नाही. समोर बसल्यानंतर आपल्याला काही ते रागवत नाही, ते काही एखादा सिंह वाघ नाही की आपल्याला ते खाऊन घेतील. परंतु त्याचं गुमटं आपल्याला मिळण्यासाठी ते म्हणतात सन्मुख बसावं. हे प्रसाद सेवेत माहिती आहे. आणि तेव्हाच खंती परिहार आपल्यावरची
ईश्वराला जी खंती आलेली आहे ती खंती तेव्हा परिहरते. असे कृपा दृष्टी परमेश्वर अवलोकिती. त्यावेळेस मंगल काळाच्या वेळेस सर्वत्र ईश्वराचं वसतान राहतं. परमेश्वर त्या ठिकाणी वास्तव्य करतात आणि त्या परमेश्वराच्या वास्तव्याच्या माध्यमातून ज्या ज्या भक्तांवर त्यांची दृष्टी पडते त्यांना सर्वांना ती योग्यता करून त्या अयोग्यतेपासून परमेश्वर काय करतात, दूर करतात. याला प्रसाद सेवा म्हणतात. आता हा झाला परमेश्वराचा विषय. असंविधानी काय करायचं? असंविधानी तरी अनुसरल्या ज्ञानियाशी बोलावे ऐशी. संविधानी आता म्हणजे स्वामी निघून गेलेले आता जर असं असलं तर अनुसरला असो अधिकरण असो जवळ त्याच्या बसावं उपसते, श्रीकर धरावा असं उपसते, त्याची गोष्टी ऐकावी अशी उपसते. हे काय आपण जर व्यवस्थित मंगल काळामध्ये सहभागी असलो तर त्या स्पर्शात ऐशे उपजे. त्याची सेवा करावे ऐशी उपजे, त्याचे कौतुक करावे ऐसे उपजे. त्या अधिकरणाचं कौतुक म्हणजे स्तुतीस्तवन ते उत्पन्न आपल्याला अंतकरणात होतं आणि आपल्या अंतकरणातून ते आपोआप ते करावं असं उपसते. आणि स्वामींनी तर सांगितलं आहे गावोनी गावा जाताना अनुवर्जन करावे. अनुवर्जन म्हणजे एखादा अधिकरण आला तर त्याला वाटे लावणं. आपल्या घरी जर कोणी आलं कमीत कमी घराच्या बाहेर 10 पावलं तरी त्याच्याजवळ मागत जाणं याला म्हणतात अनुवर्जन. आपण काय करतो, बर चालले दंड, तिथून हलतच नाही. खालून टिक फास्ट लावला राहतो का फेविक्रिक लावलेला राहते माहिती, किंवा खुर्चीची भीती राहते. आपण या खुर्चीवरून उठलो ना ते बुवा बसले तर मालक होऊन जाते, सांगता येत नाही. ही सर्व प्रसाद सेवा आहे. आपल्याला फक्त प्रसाद सेवा अशी वाटते की प्रसाद केला की झाला, नाही. प्रत्येक गोष्ट ही जे करतोय आपण हे प्रसाद सेवाच आहे. आणि या प्रसाद सेवेच्या माध्यमातून आपल्याला मिळणारं गोमत आहे ते गोमत अशा प्रकारे अनुवर्जन करावे ऐसे उपजे. सावम्या जावे ऐसे उपजे. अधिकरण आल्यानंतर 4-5 पावलं जवळ जावं अशी उत्पन्न होते. असं जर मंगळ काळात आपण सहभागी होऊन आनंदाने झालं तर पुढच्या वेळेस जसा जेव्हा योग येईल तेव्हा या गोष्टी आपोआप होतील. कोणाला सांगायची गरज पडणार नाही. जसं आपला जावई आला तर आपल्याला सांगायची गरज पडत, पटकन आपले पावलं तिकडे जातात. आपली मुलगी आली पटकन आपले पावलं, आपला यही बुवा आला आपले पावलं पटकन. प्रपंचाचा संबंध इतका दांडगा आपल्या अंतःकरणात शिरलेला, इतका दांडगा संबंध ईश्वराच्या परिवाराचा जर असला तर आपल्याला जोडलेली जी अयोग्यता आहे ती नक्कीच जाईल. परमेश्वर आपल्यावर जो उदास आहे तो उदास असलेला परमेश्वर या गोष्टींनी प्रसन्न होईल. म्हणून कर्मराठीत तर तुम्ही करतात त्याच्यापेक्षा जास्त दैवराठीत करा आणि आपल्या जीवनाचं भलं करा. हीच प्रसाद सेवा. धन्यवाद.